नांदेडला आमचा एक निरीक्षक आला होता, त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे। त्याचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि नेते माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे माहिती दिलेली आहे। लवकरच आम्हाला कळेल का सीट पडलेली आहे। सर, अब्दुल सत्तार पालक येथील माजी खासदार आणि भाजप नेते चिखलेकर साहेब यांच्याबरोबर काल मी रेल्वेने प्रवास केला। ते नक्कीच यशस्वी झाले नाहीत म्हणून नाराज जरी असले पण पक्ष संघटनेमध्ये ते कामाला आहेत। आज सकाळी मी त्यांच्याबरोबर होतो, बैठकीला होतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते जोरात काम करतील, पक्षाबरोबर राहून काम करतील आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। सर, केंद्राने शरद पवारांना घेडपळ सुरक्षा दिली आहे। काय? केंद्राने शरद पवारांना घेडपळ सुरक्षा दिली आणि शरद पवार असं म्हणाले की निवडणुकीच्या काळात माझ्याकडची माहिती क्लिअर करण्यासाठी यांनी व्यवस्था केलेली आहे। अशी परिस्थिती नाही आहे, कारण प्रत्येक नेत्यांना त्यांचं गुप्त यंत्रणेमार्फत वर रिपोर्ट जात असतो। त्यांनी काही अडचणी असतील म्हणून केंद्राने झड सुरक्षा दिली असेल, ह्याच्याबद्दल मला कल्पना नाही का दिली काय ह्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण कुठलाही नेता कोणीही सुरक्षित राहावं म्हणून हे केलेलं असेल। निलेश राणे असं म्हणाले की शरद पवारांना कोण मारणार आहे, त्यांना सुरक्षेची गरज काय, ते भाजपचे नेते आहेत। त्यांचा तो पर्सनल प्रश्न, याच्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही। 15 वर्षापासून केंद्रामध्ये सरकार आहे, चांगल्या योजना देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या केंद्र शासनाच्या योजना काढलेल्या आहेत आणि त्यांचा फायदा संपूर्ण देशातील जनतेला होतो आहे। त्याच धर्तीवरती महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शासनाने लाडली बहीण योजना असेल किंवा किसान सन्मान योजनेसारखीच नमो किसान सन्मान योजना असेल, गॅस सिलेंडर मोफत असेल, स्किलिंगसाठी युवकांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्टायपंड देण्याची योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत। त्याचा फायदा या महाराष्ट्रातील सरकारच्या माध्यमातून जे योजना काढलेल्या आहेत त्याचा फायदा जनतेला होणार आहे आणि जनतेने त्याचा फायदा घ्यावा म्हणून माझं निवेदन आहे। विधानसभेच्या बूथ रचना कार्यसमितीचा मी प्रदेश प्रमुख म्हणून मला सांगितलेलं आहे, म्हणून मी आज हिंगोली, नांदेड आणि परभणी 3 जिल्ह्यातील विधानसभाचा आढावा घेतला आणि प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक बूथवरती बूथ कमिटी बनवून त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून कसा येईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। न लढवेल हा महायुतीचा निर्णय, ह्याच्यावरती आम्ही काही टिप्पणी करू शकत नाही। महायुतीचे नेते माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे कोण कुठल्या जागा लढवतील हे ठरवतील, पण एक मात्र नक्की, जे वरून आदेश येईल त्याचं आम्ही पालन करू आणि महायुतीच्या जागा जास्तीत जास्त कशा जिंकेल त्यासाठी प्रयत्न करू।